नमस्कार मंडळी, तर आजची आपली रेसिपी आहे व्हेज फ्रँकी। तर चला आपण आता रेसिपीकडे वळूयात। इथे मी काही बटाटे घेतलेत, त्यांना आता आपण उकडून घेणार आहोत कुकरमध्ये। आता जोपर्यंत आपले बटाटे शिजतात मी इथे तोपर्यंत मैद्याचं पीठ मळून घेते। इथे मी 1 वाटी मैदा टाकते, अजून 1 वाटी, म्हणजे असे करून मी 2 वाटी मैदा टाकला। चवीपुरतं मीठ, थोडंसं तूप किंवा तेल आणि गरजेनुसार पाणी। आता मी याला पीठ मळून घेणार आहे व्यवस्थित। तेलाचा हात लावून मळून घेते चांगला परत एकदा। इथे आपलं आता पीठ रेडी आहे। आपण याला आता 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया। इथे मी तुम्हाला सांगते फ्रँकीचा मसाला कसा बनवायचा। इथे मी हळद घेतली आहे, थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि लाल तिखा पावडर थोडं, 2 मसाला मॅजिकचे पाउचेस टाकून घेते आणि मीठ चवीनुसार। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे आपला फ्रँकी मसाला रेडी आहे। आता आपल्याला भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवते। इथे बटाटे घेतलेत मी उकडून, शिमला मिरची घेतली आहे एक कांदा घेतला बारीक चिरलेला, कोथिंबीर आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे। तर आता आपण भाजीकडे बघूया। आता इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं, ह्याच्यात मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते। पेस्टला चांगलं परतवून घ्यायचं। आता शिमला मिरची टाकते। आता आपली शिमला मिरची इथे शिजली आहे। आता आपण याच्यात कांदा टाकून देऊया। कांदा सॉफ्ट होण्यासाठी मी इथे मीठ टाकते। आता याच्यात हळद जाईल, लाल तिखा पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर आणि थोडासा मगाशी आपण फ्रँकी मसाला बनवून घेतला होता तो टाकते। मिक्स करायचं चांगलं। आता टोमॅटो सॉस ॲड करते मी, रेड चिली सॉस। आता आपण उकडलेला बटाटा टाकून घेऊया आणि वरतून कोथिंबीर चांगलं मिक्सअप करून घेऊया। इथे आपलं फ्रँकीचं आतलं मिक्सचर मिक्स करून व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण याला साईडला काढून ठेवूया थंड व्हायला। इथे मी मिरचीचं व्हिनेगर रेडी करते। इथे मी 1 मिरची कापून घेतलेली आहे, त्याच्यात मी व्हिनेगर ॲड करते। इथे मैदा मळून घेतलेला आपण तो आता परत थोडासा मळून घेतोय आपण। 15 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवलेलं। आता आपण याचे छोटे छोटे चपातीला जसे गोळे बनवतो तसे गोळे बनवून घेऊया। अशा प्रकारे आपण गोळे बनवून घेणार आहोत सगळे। इथे आपले सर्व गोळे रेडी आहेत। आता आपण यांना चपातीसारखं लाटून घेणार आहोत। इथे आपला चपातीसारखं पूर्ण रेडी आहे। आता आपण याला तव्यावरती ठेवूया। तव्याला मी इथे ऑलरेडी तेल लावून ठेवलं होतं। आता आपण याला दोन्ही साईडने चांगलं शेकणार आहोत। आता आपण दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घेऊया। दोन्ही साईड छान अशी झाली आहे। आता आपण याला काढून घेऊया। अशाच प्रकारे मी बाकीचे पण तयार करते। आता मी इथे तुम्हाला एक रोल करून दाखवते। ही आपल्याकडे शेजवान चटणी आहे, ही चांगली पसरवून घ्यायची सगळीकडून व्यवस्थित। त्यानंतर आपण आलूचं बॅटर टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। गार्निशिंगसाठी मी इथे कांदा टाकते, वरतून शिमला मिरची, फ्रँकी मसाला टाकून घेते, मिरचीचं व्हिनेगर आहे ते थोडंसं टाकून घेते। हे जेव्हा तुम्ही लहान मुलांना द्याल ना तेव्हा ही वाली प्रोसिजर स्किप केली तरी चालेल। आणि आता इथे मी शेवटी चीज किसून टाकणार आहे, खूप सारं मस्त। आणि आता आपण याला फोल्ड करून घेणार आहोत। याला फोल्ड करून तव्यावरती परत आपण शेकून घेणार आहे। अशाच प्रकारे मी बाकीचे पण आपले फ्रँकीज बनवून घेते। इथे आपले आता सगळे फ्रँकीज रेडी आहे। तव्यावरती चांगलं शेकून घेऊया दोन्ही बाजूने। इथे मी तवा तापत ठेवलं होतं, त्याच्यावरती तेल टाकलं होतं। आता आपण इथे फ्रँकी ठेवूया त्याच्यावरती। फ्रँकीला आपण दोन्ही साईडने शेकणार आहोत चांगलं, म्हणून मी दोन्ही साईडने तेल लावून घेते। आता आपण याला उलटवणार आहोत। व्यवस्थित दोन्ही साईडने शेकलं। आता आपण याला सर्व करायला घेऊया। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।